नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा या मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं करायचं काय? आपण अधिकृतरित्या उपोषणाला बसत आहोत। आपल्या त्याच्यात प्रमुख मागण्या आहे जे भ्रष्ट अधिकारी जे विनाकारण 1.3 जी सुविधा असती गव्हर्नमेंटची 1.3 पैसे भरून घेऊन ज्या ग्राहकाला अर्जंट काम करण्याची गरज असते ते स्वखर्चानं लाखो रुपये खर्च करून त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे कामे आम्हाला विद्युत ठेकेदारांना देतात। तर ते मंजूर करण्यासाठी हे भ्रष्ट अधिकारी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करून विनाकारण काही त्रुटी काढून महिना 2 महिने 4 महिने फाईल सँक्शन करीत नाही आणि ग्राहकाची हेळसांड होते। ग्राहकाला अर्जंट असतं, काही त्यांच्या ऑर्डर असतात, कंपनीचे त्यांना मोठमोठ्या कंपन्याच्या त्यांना ऑर्डर आलेले असतात, त्याच्यासाठी त्यांनी गव्हर्नमेंटची स्कीमचा फायदा न घेता, कारण गव्हर्नमेंटची स्कीम सँक्शन होण्यासाठी 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो। कॉन्ट्रॅक्टर संघाचा युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? गुत्तेदारी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? महावितरणच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सुनील डोंगरे महेश पाटील निलंबित, संतोष डोंगरे महेश पाटील निलंबित। तर आज महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण चालू आहे, त्याच्याबद्दल आहे ते आमच्या दर्शकांना होतं। महावितरण कार्यालयाच्या समोर उपोषणाला आम्ही युनायटेड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने बसलेलो आहे। या भ्रष्ट अधिकारी जे गुत्तेदारी करतात आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे, सगळे गुत्तेदार उपासमारीच्या वेळात गुंतलेले आहे। त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। कोणकोणत्या मागण्या घेऊन बसलेले आहे आपण? आमच्या 7 मागण्या आहेत। प्रमुख मागणी आहे गुत्तेदारी बंद झाली पाहिजे आणि टाईम बॉन्ड कार्यक्रम राबवला गेला पाहिजे। आपली मागणी मान्य न झाल्यास मग तुमचे काय पुढचे पाऊल असेल? पुढचे पाऊल आम्ही गनिमी काव्यानं वेगवेगळे आंदोलन आम्ही करणार आहोत तिथे। आपलं नाव सर? आपलं भरत कदम पाटील। नमस्कार, मी नवनाथ तेजाड, युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। आज दिनांक 30 रोजी आपण महावितरण कार्यालय तसेच JMD ऑफिस यांच्या समोर आमरण उपोषणाची सुरुवात करत आहोत। त्यांना आपण 23 तारखेला निवेदन दिलं होतं। 23 तारखेपासून JMD साहेबांनी किंवा चीफ इंजिनियर साहेबांनी उपोषण थांबवण्यासाठी किंवा काही भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची काही आम्हाला शाश्वती दिली नाही आणि त्यांनी काही प्रयत्न केले नाही। या गेंड्याच्या कातडीच्या लोकांच्या हातात असूनसुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी उपोषण टाळण्याचा किंवा थांबवण्याची विनंती केली नाही किंवा काहीही प्रयत्न केला नाही। त्यामुळे आपण रीतसर आज त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचा आपण त्यांना अर्ज सादर केला आहे। आणि या उपोषणाचा आमचा एक हे आहे की 1.3 मध्ये ग्राहक जे आहे त्यांना अर्जंट काही कामं करावी लागतात कंपन्यांचे, त्यांना मोठमोठ्या कंपन्याच्या ऑर्डर्स असतात। त्या ऑर्डर 15 ते 20 दिवसाच्या कालावधीत त्यांना एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर DPसाठी कालावधी देतात ते लोक। म्हणून गव्हर्नमेंटची NSC योजनेची स्कीम नाकारून
कारण एन एस सी स्कीमला 3, 4, 5 महिने लागतात गव्हर्नमेंटच्या स्कीमला. तर 15 ते 20 दिवसात ट्रान्सफॉर्मर चालू व्हावा याकरिता लोक 10 लाख, 30 लाख, 50 लाख, 1-1 कोटीपर्यंत स्वखर्चाने, जे की रिफंडेबलसुद्धा मिळत नाही अशा असून लोक कर्ज काढून व्याजाने करून डीपी स्ट्रक्चरसाठी आमच्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार, लायसन होल्डर ठेकेदार आम्हाला ते कामे देतात. परंतु इथले मुजोर अधिकारी हे सँक्शनिंगसाठी विनाकारण त्रुटी काढतात, 4-4 महिने, 6-6 महिने विलंब करतात आणि अशा त्रुटी पण अशा बालिश प्रकारच्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट देणं हा गव्हर्नमेंटचा हे आहे, कार्य आहे, त्यांचं कर्तव्य आहे. मागेल त्याला लाईट यांनी दिली पाहिजे. परंतु अर्ज सादर करताना यांच्या डोळ्यामध्ये असं लालच आणि हव्यास येतो पैशाचा. हे पैशासाठी इतक्या बालिश हे काढतात, त्रुटी काढतात, ज्या की एखाद्या बँकेत आपण कर्ज काढायला गेल्यावर सुद्धा एवढा त्रास होत नाही, तेवढा इथं लाईन वीज मागण्यासाठी इतका त्रास देतात आणि त्या ग्राहकाला अप्रोच होतात, त्याच्याकडून कमी पैशाचा त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून कामं करून घेतात. आता मी जेमनी साहेबाला 4-5 सबूत सुद्धा दिलेले आहे, जे 4-4 महिने झाले त्यांना अजून मंजुऱ्या दिल्या नाही. आता 1.3 योजनेचा महावितरणाचा त्याच्यात असा फायदा आहे, महावितरणाला फुकट 1 रुपयाही खर्च न करता कोट्यावधी रुपयाची त्यांचा ॲसेट तयार होतो, त्यांची संपत्ती तयार होते. परंतु हे गेंड्याच्या कातडीचे व यांच्या तोंडाला रक्त लागलेले हे अधिकारी हे पैशासाठी ना महावितरण कंपनीचा विचार करीत, ना ग्राहकाचा विचार करीत, ना आमच्या विद्युत ठेकेदारांचा विचार करीत. हे फक्त यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठीच मरमर करत असतात. बरं सर, आज तुमच्या काय मागणे, कोणत्या मागण्यासाठी आपण बसले? आता शहर विभाग 2 येथील कार्यकारी अभियंता व डेप्युटी कार्यकारी अभियंता हे 2 भ्रष्ट अधिकारी आहे. हे यांच्या कार्यालयामध्ये या दोघांचाच मनमानी कायदा चालतो. काय नाव त्यांचं? श्री महेश पाटील कार्यकारी अभियंता आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डोंगरे, सुनील डोंगरे, संतोष डोंगरे. तर हे दोघांचा एवढा मनमानी कारभार आहे. हे काहीही त्रुटी लावून फाईल वापस पाठवणार म्हणजे पाठवणार, त्यांना काम करण्यात नाही. आपल्या मागण्या काय मागण्यासाठी बसल्या? या दोघांवर कडक कारवाई करण्याची किंवा त्यांना निलंबन करण्याची आमची मागणी आहे. त्यांना निलंबन केलं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ. बरं, आजच्या आंदोलनाला कोण कोण बसले त्यांचे नाव सांगा. आजच्या आंदोलनाला दिलीप मुळे, किशोर लोखंडे, सय्यद शौकत, भरत कदम एवढे जण बसलेले आहेत. सर ऐका ना, तुम्हाला एक प्रश्न असा आहे, तुम्ही सगळे ठेकेदार संघटनेचे लोक इथं बसलेले, ठेकेदार बसलेले, तुम्हाला काम देताना अधिकारी काही पर्सेंटेज वगैरे मागतात तुम्हाला? पर्सेंटेज आमचे ते गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी असतात. जे 1.3मध्ये जे असते ते मनमानी मागतात. कधी 50,000 मागतात, कधी 10,000 मागतात. असं कामावर असतं, कामावर अवलंबून असतं. म्हणजे संबंधित जे अधिकारी आहे, भ्रष्ट अधिकारी, त्यांच्यावर तुम्ही आंदोलन केलेलं आहे. त्यांचे काही ठेकेदाराला ते मनमानी म्हणून ते जे ठरलेले ठेकेदारालाच काम देतात का? हां, तर ते काही त्यांचे पाहुणे रावळे म्हणा, त्यांच्या जवळचे नातेवाईकालाच काम देतात असं तुमचा आरोप आहे?